नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. बहुजन समाज पार्टीच्या वतीनं अप्रभाग कार्यालयावर मोर्चा. बहुजन समाज पार्टीच्या वतीनं महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयावर मोर्चा काढून प्रभाग अधिकारी प्रमोद पाटील यांची भेट घेतली आणि समस्येचं निवेदन दिलं. कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष प्रदीप सोनवणे, कल्याण विधानसभा प्रभारी बाळू भोसले, कल्याण ग्रामीण अध्यक्ष दीपक खंदारे, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे, विधानसभा महासचिव भीमराव खेत्रे, मंगेश ओव्हाळ, मोहणे, शहर अध्यक्ष श्रीकांत साळवे, विजय माळवे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महापालिकेच्या अप्रभागातील वार्ड क्रमांक 12 मधील NRC टेकडी ते रामजीनगर परिसरात रस्त्याच्या बाजूला महापालिका प्रशासनाकडून पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे, परंतु ते काम संथ गतीने सुरू आहे. थोडे थोडे खोदकाम करतात आणि मध्येच सोडून देतात. मातीचे ढिगारे तसेच ठेवून देतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत बहुजन समाज पार्टीच्या वतीनं अप्रभाग अधिकारी यांना 2 वेळा तक्रार केली होती, परंतु परिस्थिती तशीच आहे. याबाबत आज शिष्टमंडळानं अप्रभाग अधिकारी प्रमोद पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आमच्या मागण्या वरिष्ठांना कळवा. जर 15 दिवसात मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर मुख्यालयावर धडक देऊ, असं कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष प्रदीप सोनवणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी अप्रभाग अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितलं की तुमच्या समस्या रास्त आहेत. या समस्या पाणी पुरवठा आणि बांधकाम विभाग यांच्याकडे येतात. ते अधिकारी येथील कार्यालयात बसत नाहीत, महापालिका मुख्यालयामध्ये बसतात आणि तुमच्या समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीनं पाठवतो. तसेच अप्रभाग मध्ये पाणी पुरवठा व बांधकाम उपअभियंता यांना येथे उपलब्ध राहण्यासाठी तसे पत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवित आहे, असे सांगितले. आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने जे रस्त्यात खड्डे आहेत त्याच्या विरोधात आंदोलन बहुजन समाज पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. तर प्रमोद पाटील साहेब यांना भेटल्यानंतर त्यांच्याकडून असं समजलं की बांधकाम विभागाचे जे पदाधिकारी आहेत किंवा जे बांधकाम विभागाचे अधिकार आहेत ते पाटील साहेबांकडे नाही आहेत. त्यामुळे ते फक्त जे येणारे पत्र आहे ते पुढे फॉरवर्ड करतात. तर बांधकाम विभागाचे कुठलेही पदाधिकारी अधिकारी इथं बसलेले नव्हते किंवा जो जल विभाग ज्यांनी ते रस्ते खोदले आणि पुन्हा ते नादुरुस्त स्थितीमध्ये ठेवून तसेच ते निघून गेले आणि पत्रानंतरही कुठल्याही पद्धतीचं त्याच्यावर उत्तर किंवा कुठलाही रिस्पॉन्स त्यांच्याकडून आला नव्हता. तर आता माननीय पाटील साहेबांनी असं आम्हाला आश्वासित केलं आहे की ते पत्र काढणार आहेत. जे बांधकाम विभागाचे उपअभियंता किंवा जे काही पदाधिकारी असतील, त्याला रिस्पॉन्सिबल अधिकारी असतील, त्यांना ते इथं बसण्यासाठी, कारण जो माणूस टिटवाळ्यावरून येतोय किंवा आंबिवली आटाईतून येतोय तर त्याला त्याच्या रिलेटेड बांधकाम विभागात रिलेटेड कुठलीही समस्या असेल तर त्याला ते अधिकारी भेटत नाही. त्यामुळे त्याला त्या कल्याणला जावं लागतं. तर पाटील साहेब असा आदेश काढणार आहेत की त्यांनी इथं नागरिकांसाठी उपस्थित राहावं, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. आणि जो रस्ता RS टेकडी ते रामजीनगर असा रस्ता जो खोदला गेलेला आहे त्याच्यामध्ये खड्डे झालेले आहेत, तर त्या संदर्भात साहेब पत्र काढून तत्काळ कारवाई करण्यासाठी पुढे पत्र पाठवणार आहेत, आदेश करणार आहेत. आणि बहुजन समाज पार्टीच्या ते आम्ही सुद्धा साहेबांच्या शब्दांना मान देऊन पुढचे 15 दिवस वाट बघणार आहोत. अन्यथा हे जे आंदोलन आहे ते पुढे मुख्यालयासमोर करण्यात येईल. धन्यवाद. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.